परेल भोयवाडा येथील एका साध्या कुटुंबात संजय कांबळी यांचा जन्म झाला. लहान वयातच वडिलांचे छत्र हरपल्याने आयुष्याने कठीण वळण घेतले. पण आईच्या अथक कष्टांमुळे त्यांनी संघर्षातून उभं राहण्याची ताकद मिळवली. परेलमधील नवभारत विद्यालयाने त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा दिली. शालेय जीवनात नाटक, वक्तृत्व स्पर्धा यामधून त्यांनी आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण विकसित केले. काहीतरी वेगळं करण्याची जिद्द तेव्हाच त्यांच्या मनात निर्माण झाली. वडिलांच्या जागी BST मध्ये नोकरी मिळवल्यानंतर त्यांनी तब्बल 40 वर्ष प्रामाणिक सेवा बजावली. स्पष्ट वक्तेपणामुळे 15 ते 20 वेळा बदली झाली, पण त्यांनी कधीही आपल्या कामाशी किंवा संस्थेशी गद्दारी केली नाही. हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख ठरली. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची पत्नी अनिता. एका पायाने अपंग असतानाही त्यांनी संसार अत्यंत समर्थपणे सांभाळला. समाजाच्या टोमण्यांपासून न जुमानता गेली 28 वर्ष त्यांचा संसार प्रेम, समजूत आणि परस्पर आधारावर उभा आहे. आज त्यांची दोन्ही मुले स्वतःच्या पायावर उभी आहेत. मुलगी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहे, तर मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून आपली ओळख निर्माण करत आहे. निवृत्तीनंतरही संजय कांबळी थांबले नाहीत. त्यांनी आता एक नवीन स्वप्न पाहिले. नवी मुंबईत दर्जेदार शिक्षण देणारी शाळा उभं करण्याचं, जिथे विद्यार्थ्यांना कमी वेळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले जाईल. असं सक्षम व संस्कारी पिढी घडवण्याचा निर्धार त्यांनी केला. कारण त्यांचा ठाम विश्वास आहे, स्वप्न बघितल्याशिवाय ते पूर्ण होत नाही. बेस्ट उपक्रमातून मी आता 1 एप्रिल 2026 ला रिटायर झालो. एकंदरीत 39 वर्ष 10 महिने माझी सेवा झाली. ती सेवा खूपच चांगली होती. बेस्ट उपक्रमाने मला भरपूर दिलं. भरपूर काही मी करू शकलो. उपक्रमामुळे माझं स्वतःचं घर झालं. माझ्या मुलांची शिक्षण वगैरे सगळे व्यवस्थित झाले आणि याचं सगळं क्रेडिट बेस्ट उपक्रमालाच आहे. त्याबरोबर माझा जो मित्र परिवार आहे तो शाळेपासून माझ्या बरोबर होता आणि त्यांनी आतापर्यंत मला जी साथ दिली आणि आताच त्यांनी ते हे सेंड ऑफचं वगैरे आयोजन वगैरे केलं, ती गोष्ट खूपच कौतुकास्पद आहे. मी त्यांचे आभार मानणार नाही, पण कायमस्वरूपी त्यांच्या ऋणात मात्र राहील एवढे मी आवर्जून सांगू शकतो. परमेश्वराची कृपा आहे की शाळेतले मित्र आतापर्यंत माझ्या सोबत आहेत. आम्ही मैत्रीमध्ये कधी घेणं वगैरे बघितलं नाही, आमचं देणंच जास्त होतं. काही असेल, कुठलं असेल, शाळेत असताना पुस्तकं वगैरे देणं असेल किंवा दुसऱ्या काही गोष्टी असेल किंवा एकत्र कुठला तरी कार्यक्रम करणं असेल, आम्ही सर्व मिळून मिसळूनच केलं. त्याच्यामुळे ते ऋणानुबंध कायमच राहिले. मैत्री ही अशी गोष्ट आहे की आपल्या जीवनात मित्र असणं हे फार महत्वाचं आहे आणि असे मित्र तुम्ही जपून ठेवणं हे खूपच गरजेचं आहे. माझ्या सुदैवाने परमेश्वराच्या आशीर्वादाने एवढे सगळे माझे मित्र माझ्यासोबत राहिले. तसेच मला नवीन सुद्धा मित्र भेटले, ते सुद्धा माझ्याबरोबर कनेक्टेड राहिले. त्याबद्दल मी परमेश्वराचा आभार मानतो आणि मित्रांबरोबर उर्वरित आयुष्य घालवायचंय हेच माझी इच्छा आहे, असं मी त्यांना नमूद करतो. त्यांचे नाही कर सकती. अगदी फॉर एक्झाम्पल माझं उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या मित्राचे फार कमीच मित्र आहेत. म्हणजे एवढे जे माझे मित्र आलेत त्याच्या 1% सुद्धा माझ्या मुलाचे मित्र नाहीयेत. कारण त्यांचं लाईफच वेगळं आहे. ती नवीन पिढी आहे, ती मोबाईल, लॅपटॉप याच्यामध्ये जास्त गुंग असते. त्यांचा नोकरीचं वर्क सगळं लॅपटॉप, मोबाईल मध्येच सगळं काही असतं. त्याच्यामुळे ते एकलकोंडे होत चालले. आमच्या वेळेला लॅपटॉप, मोबाईल अशा नावाच्या काही गोष्टीच नव्हत्या. आम्हाला संध्याकाळी घरातून बाहेर पडलं की मित्रांना भेटणं, त्यांच्यावर गप्पा मारणं, सगळे काय करणं हे मित्रांबरोबर आम्ही त्यावेळेला करत होतो, केलंय, अजूनही करतो. त्यामुळे आमची पिढी आताच्या पिढीपेक्षा खूपच सरस आहे असं मी आवर्जून सांगू शकतो आणि त्याचा मला अभिमान आहे. त्या पिढीचा मी एक भाग आहे. याच्यासाठी मी तुम्हाला एक आवर्जून सांगतो की एक एज्युटेक नावाची संस्था आहे. ती संस्था असं करते बघा की मुलगा आपल्या शाळेत जातो, कॉलेजमध्ये जातो, क्लासला जातो, पण तो तिकडे जाऊन काय करतो हे आपल्याला माहिती नसतं. तर ते एज्युटेक नावाची संस्था आहे, त्याने एक असं सॉफ्टवेअर बनवलंय की आम्ही पालकांनाच विनंती केली आहे की तुम्ही तुमच्या मुलाचा अर्धा ते 1 तास अभ्यास घ्या. तुम्ही शिक्षित असा किंवा अशिक्षित असा, तुम्ही तो अभ्यास घेऊ शकता आणि त्या अभ्यासातून मुलगा कितीतरी पटीने जास्त पर्सेंटेज काढू शकतो आणि मुलाबरोबर तुम्ही सुद्धा चांगल्या प्रकारे
शिकू शकता नव्याने. आणि शिकणं ही क्रिया सतत घडली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही एज्युटेकचे पार्ट झालेले आहोत. ह्याचं या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की 1 तास अभ्यास करा, बाकी तुमच्या ऍक्टिव्हिटी स्पोर्ट्स वगैरे तुम्हाला जे काय आवडत असेल ते करा आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवा. तर त्यासाठी मी सर्वांना आवर्जून विनंती करेन की त्यांनी एज्युटेकची माहिती घ्या, त्याचे सदस्य व्हा आणि त्याचा प्रचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आज आमच्या मित्राचा निरोप समारंभ म्हणजे त्यांनी बीएसटी मध्ये जवळपास 39 वर्ष 10 महिने जी सर्व्हिस केलेली आहे त्यामधून ते रिटायर झाले आणि आजच्या ह्या पिढीमध्ये आज एवढी वर्ष सर्व्हिस एका कंपनीमध्ये करणं हे खरोखरच आजच्या पिढीमध्ये ते नाहीये. आजच्या पिढीला नवीन नोकरी लागते. ते आज एका ठिकाणी 5 वर्ष जरी राहिले तर ते लगेच सोडून दुसरी कंपनी शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जी चिकाटी असते जुन्या पिढीमध्ये जी चिकाटी होती ती आज कमी झालेली आहे आणि नवीन पिढीला हे नवनवीन हे लागतं. त्यांना नवीन ठिकाणं पाहिजे किंवा पैशांची पगारवाढ पाहिजे. त्यामुळे ते एका दगडावरून दुसऱ्या दगडावर पाय ठेवत जातात. पण यामुळे नक्कीच प्रगती होते असं म्हणता येत नाही. पैसा मिळतो पण समाधान आयुष्यात मिळत नाही. सर्वप्रथम संजय कांबळे यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. मी आणि संजय पहिलीपासून एकत्र शाळेत होतो, 1ली ते 10वी. त्यावेळेचा काळ आमचा खरोखर चांगला होता. त्यावेळी काही मोबाईल नव्हता, लॅपटॉप नव्हता, काय नव्हतं. त्यामुळे आम्ही सगळे एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत होतो. पण आताची पिढी आहे त्यांना आता तेवढा वेळ नाही आहे. ते फक्त नवीन मोबाईलमध्ये आणि लॅपटॉपमध्ये गुंतलेले आहे. ते चुकीचं आहे आणि पैशासाठी ते एक नोकरीवरती थांबत नाही, दुसऱ्या नोकरीकडे जातात. हे चुकीचं आहे. संजय आमच्या एकाच ठिकाणी 39 वर्ष सर्व्हिस केलेली आहे. खरोखर एक म्हणजे चांगलं काम केलेलं आहे असं मला वाटतं. नवीन पिढीने हेच सांगितलं की तुम्ही एका ठिकाणी थांबा आणि त्या ह्याच्यामुळे तुम्ही प्रगती करा. तुम्ही खरोखर पुढे जाल, पैशाच्या पाठी धावू नका. यात तुम्हाला मी एक सांगण्याचा प्रयत्न करतोय. माझा मित्र संजय याचा सेवानिवृत्त दिनानिमित्त संजय यास हार्दिक शुभेच्छा.